आता सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. होय, तुम्ही ऐकताय हे अगदी खरंय. कारण मोठ्या प्रमाणात तिजोरीत झालेली वाढ लक्षात घेता राज्य सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पुण्यासह राज्याचे रेडी रेकनरचे दर पुन्हा जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सलग 2 वर्ष एकच रेडी रेकनर दर असल्याने सर्वसामान्यांचा बोजा वाढणार नाहीये. बांधकाम व्यावसायिकांकडून रेडी रेकनरमध्ये वाढ करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता महसूल विभागाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रणांना पत्राद्वारे रेडी रेकनरमध्ये कोणतीही वाढ न करण्याचे आदेश दिलेत. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 1 एप्रिल पासून हे आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र यामध्ये पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ओव्हरब्रिज ते बंड गार्डन पूल या भागातील दर प्रति चौरस फूट 16,039 रुपये म्हणजे हा भाग सर्वाधिक महाग. तर मेट्रो धावू लागल्याने एरंडवणे कर्वे रस्ता 12,830 रुपये प्रति चौरस फूट, जंगली महाराज रस्ता 11,054 रुपये, एरवडा कल्याणीनगर 11,382, औंध बानेर 11,316 रुपये असे रेडी रेकनरचे दर आहेत. तर लोकसभा निवडणूक तसेच आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. या अगोदर 2017-18 मध्ये 3.64%, 2020-21 मध्ये 1.74%, तर 2022-23 मध्ये 8.1% रेडी रेकनरचे दर वाढवण्यात आले होते. मात्र 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पुण्यासह राज्याचे रेडी रेकनरचे दर पुन्हा जैसे थे ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने सर्वसामान्यांना बोजा पडणार नाहीये, तसेच सामान्यांचे पुण्यात घर घेण्याचे स्वप्न देखील साकार होणार आहे.